तर मित्रांनो, आपण आलेलो आहोत महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभाग प्रादेशिक उपवने यांच्यातर्फे आयोजित केलेल्या पुष्प प्रदर्शनात। हे 45वे पुष्प प्रदर्शन आहे आणि काल इथे प्रदर्शन झालं आणि हा आज शेवटचा दिवस आहे, दुसरा दिवस आहे। कोणत्या फुलांना, कोणत्या लँडस्केपला आणि आणखीन काय आहे इथे व्हिजिट देणाऱ्यांच्या भावना आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूयात। तर दरवर्षी आयोजित होणारे हे पुष्प प्रदर्शन आहे आणि मागील काही वर्षापासून आपण ह्या पुष्प प्रदर्शनाचा फॉलोअप देखील घेत आहोत। तेव्हा मी राजेश जाटवे बाकामाच्या आणखीन एका नवीन माहितीपूर्ण आणि सुपर फ्रेश एपिसोड मध्ये आपलं स्वागत करतो। तर एंट्रीलाच आपण बघू शकता इथे सुस्वागतम लिहिलेली एक छानपैकी रांगोळी आहे, अतिशय सुंदर असा शॉवर आहे। आपल्या उजव्या बाजूला, इकडच्या साईडला उजव्या बाजूला पुष्प प्रदर्शन आहे, इथे फुलं त्यानंतर काही रोपं यांची ठेवलेली आहे। डाव्या बाजूला लँडस्केपिंग आणि यांचा विभाग आहे। तर आपण आतमध्ये जाऊया आणि आणखीन काय काय आहे हे सगळं पाहूया। चला माझ्यासोबत, चला आपण पुढे जाऊया। आणि या बाजूला आपण बघू शकता जे पार्टिसिपेंट्स होते त्यांनी पारितोषिक ज्यांना मिळालं नसेल, पूर्ण प्रयत्नांनी त्यांनी यात सहभाग घेतलेला आहे आणि त्यांची फुलं पण किती सुंदर आहेत बघा आपण। त्यानंतर हे सेकंड प्राइज जे मला वाटतं इंडोरन्सला मिळालेलं आहे। इथून काही डबल डिलाइटचे कलर दिसतील आपल्याला, दोन दोन रंगाचे गुलाब। पास्ता दिसतोय आणि आता आज दुसरा दिवस असल्यामुळे काही फुलं कोमजली देखील आहेत। हे विनर झालेलं असं आहे, हे सीजनल फुलं आहेत, अतिशय सुंदर। हे सेकंड प्राइज विनर। मॅरीगोल्ड किंवा झेंडू ज्याला आपण म्हणतो, ही रोपं आहेत। प्युटेनिया, बहुवर्षीय फुले, त्यात जरबेरा वगैरे
ऑर्किडचे प्रकार आहेत. एंडोरन्सला याचा प्राइज मिळालेला आहे. निशिगंधाचं त्यानंतर सेक्ट आहे. अगलांडा, ही रान हळद, परत लिली आहे. पीस लिली, हे शुष्क काष्ठ प्रदर्शन मधून मांडलेले कल्पकता वापरून तयार केलेला शो पीस आहे. त्याच्यानंतर पारितोषिक मिळालेलं आहे. हा पॉन्सेटी असलेला विभाग. इकडे बोन्साय असलेले, हा जेड प्लांट, हा फायकस मध्ये आहे. आणखीन एक फायकस आपल्याला दिसेल. परत एक फायकस आहे. त्यानंतर परत जेड प्लांट आहे. चिकूचं बोन्साय एंडोरन्स केलेलं आहे. अतिशय सुंदर असं आहे. अडेनियम पण आहे यामध्ये. आणि हे मधुमालतीचं केलेला बोन्साय. एक वडाचा देखील बोन्साय आहे. पिंपळाचा बोन्साय आहे. सकुलंट आहे आणि हे पानांपासून सुद्धा लागतं, म्हणून ही पूर्ण कुंडी भरलेली आहे. हा सुद्धा एक सकुलंट मधला प्रकार आहे. याचे पानं उन्हामध्ये पूर्ण काळे होतात आणि टोकं हिरवे असतात. आणि हे साधं सकुलंट आहे पण हेल्दी आहे आणि खूप सुंदर पानं आहे त्याचे. या सर्व झाडांना पाणी खूप कमी टाकावं लागतं. फक्त ओलावा राहील एवढंच पाहावं लागतं. आणि या प्रदर्शनात हे सर्व ठेवण्याचा योग आला, त्याच्याबद्दल मी आयोजकांना मनपूर्वक आभार मानतो त्यांचे. आणि हे दरवर्षी मी इथं एखादं झाड का असताना किती काही गर्दी गडबड असली तरी एक झाड मी इथं ठेवतच असतो. आणि इथं पारितोषिकाची फारशी अपेक्षा ठेवत नाही, कारण इथं फार सुंदर सुंदर झाडं आहेत. मोठ्या मोठ्या कंपन्यांचे आहेत, मोठ्या मोठ्या नर्सरीज आहेत.
आणि अनेक वर्षापासून झाडांचा शौक आणि हे कॅक्टस वगैरेचा शौक असलेले लोक असल्यामुळं हे अवघड आहे. लोकांना बराच अनुभव आहे इथल्या गोष्टीचा आणि हे फार सुंदर आहे. प्रत्येकानं येऊन हे प्रदर्शन अगदी आवर्जून पाहायला पाहिजे. कायम भरलाच पाहिजे, कारण सध्याच्या काळामध्ये मुलं काय करताय की मोबाईलवरती ऑन करतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे फुलं बघतात. पण फिजिकली बघण्यात जो आनंद आहे तो मोबाईलमध्ये किंवा युट्यूबवर बघण्यात अजिबात नाही. आणि पुष्प प्रदर्शनाला मी मागच्या 10 ते 15 वर्षापासून नियमित काय म्हणतात त्याला व्हिजिट देत असतो. खरोखर आनंद वाटतो, मुलं बाळासमोर देतो. तर मित्रांनो, हा होता पुष्प प्रदर्शनाचा पार्ट 1, ज्यामध्ये इंडिव्हिज्युअल आणि कंपन्यांनी भाग घेतलेला आहे. आणि यानंतर पलीकडची जो साईड आहे त्यामध्ये आहेत लँडस्केपिंग. आपण पुष्प प्रदर्शन बघितलेलं आहे आणि आता आपण जाणार आहोत लँडस्केपिंग भागात. तर आपण तिकडेही जाऊयात, तिकडेही काही लोकांना आपण प्रतिक्रिया विचारूयात आणि तिकडे काय काय आहे ते देखील बघूया. पामवर्गीय रोप, त्याच्या शेजारी आहे फायकस आणि इकडे आहे हे सिंगोनियम. वेगवेगळ्या प्रकारची अतिशय वाढलेली आणि सुंदर अशी डेव्हलप केलेली बघा मेहनत लागते. यामध्ये कोणतेही झाड वाढवताना आपल्याला त्या झाडाला लहान लेकरासारखं जपावं लागतं. एका झाडाला आपण ज्यावेळेस वर्षानुवर्षाची मेहनत घेतो त्यानंतर असं सुंदर असं झाड वाढतं. बागकाम हे सोपं असं काम नाहीये. त्याच्यात ज्यावेळेस आपण वेळ देतो, पैसा देतो, मेहनत देतो, घाम देतो, सगळ्या गोष्टी देतो, त्यानंतर असं एक एक झाड उभरून येतं. नमस्कार, मी एन्डोरन्स टेक्नॉलॉजीज लिमिटेड या कंपनीमध्ये
हॉर्टिकल्चर विभागामध्ये काम करतो. गेले 22 वर्षापासून आमची एन्डोरन्स कंपनी ह्या पुष्प प्रदर्शनामध्ये भाग घेत आहे आणि सलग 22 वर्ष विजेती राहिलेली आहे. आपण बघू शकता ह्या प्रत्येक विभागामध्ये आपलं पार्टिसिपेशन असतं. त्याच्यामध्ये लँडस्केप ऑन दी स्पॉट असू द्या, पॉटेड प्लांट्स असू देत, किंवा मग सीजनल फ्लावर्स आहेत, रोजेस आहेत, त्याच्यानंतर कॅक्टस, सॅक्युलंट, ह्या विविध विभागामध्ये पार्टिसिपेशन असतं आणि रिस्पॉन्स खूप चांगला आहे ह्या पुष्प प्रदर्शनामध्ये. निसर्गाचं संवर्धन करण्यासाठी खरोखरच हा कार्यक्रम राबवणं खूप गरजेचं आहे. निसर्ग जर राहिला तर आपण राहणार आहोत. ह्या पुष्प प्रदर्शनामध्ये मॅक्सिमम लोकांनी यावं, भाग घ्यावा, व्हिजिट द्यावी. आणि इथं आपल्याला ह्या विविध जाती तर बघायला मिळतातच, त्याच्याबरोबर आपल्याला जर काही लावायचं असेल तर बाहेर स्टॉल सुद्धा आहेत की जिथून आपण झाडं आपल्यासाठी विकत घेऊन जाऊ शकता, आपल्या घरी लावू शकता, त्याचं संवर्धन करू शकता. आणि निसर्गाचं संवर्धन करणं ही खूप मोठी आणि मोलाची गोष्ट आहे. ह्या पुष्प प्रदर्शनामध्ये आपण बघितलं की बऱ्याचदा राहावी हाच मुख्य उद्देश आहे. आणि मला अभिमान वाटेल की एन्डोरन्स टेक्नॉलॉजी लिमिटेड ही कंपनी सलग ह्या पुष्प प्रदर्शनामध्ये भाग घेऊन विजेती ठरत आहे आणि खूप मोलाचं असं कार्य ह्या निसर्गासाठी करत आहे. आम्ही फक्त ह्या पुष्प प्रदर्शनापुरतच बोलत नाहीये, तर ह्याच्या बाहेर सुद्धा जाऊन आम्ही आतापर्यंत जवळपास वेगवेगळ्या ठिकाणी ज्या गावामध्ये आम्हाला जागा मिळाली त्या गावामध्ये 5 लाख नवीन वृक्षाची लागवड करून त्याचं जतन आणि जोपासना आम्ही करत आहोत. खरोखरच ह्या निसर्गासाठी आपण सर्वांनी आपल्या सगळ्या सहकार्याने निसर्गाला व्यवस्थित ठेवणं, निसर्ग जशी आपली काळजी घेतो तसे आपलंही कर्तव्य आहे आणि आपणही निसर्गाची काळजी घेतली पाहिजे. या पुष्प प्रदर्शनामध्ये आम्हाला टोटल 8 ट्रॉफीज मिळालेल्या आहेत. त्याच्यामध्ये लँडस्केप ऑन दी स्पॉट ह्या विभागामध्ये, गुलाबामध्ये आम्हाला गुलाबाची राणी आणि गुलाबाचा राजकुमार हे बक्षीस मिळालेलं आहे. सीजनल फ्लावर्समध्ये आम्हाला ट्रॉफी मिळालेली आहे. पेरेनियल फ्लावर्समध्ये आम्हाला ट्रॉफी मिळालेली आहे. पॉटेड प्लांट्समध्ये आणि इंडस्ट्रियल ज्या गार्डन्स आहेत त्याच्यामध्ये आम्हाला खूप बक्षीस, प्रथम क्रमांकाची बक्षीस मिळालेलं आहे. जाए फूलों की डाल चांदर सूरज आसमान तेरे जमाल हसीना तेरी मिसाल कहाँ तौबा ये मतवाली चाल. एकंदरीत हे एक सुंदर असं प्रदर्शन आहे आणि मला तर असं वाटतं हे पावसाळ्याच्या सुरुवातीला अजून एकदा भरलं तर लोक अधिक प्रमाणामध्ये खरेदी करू शकतात, त्याच्याबद्दल माहिती जास्त मिळू शकते असं मला वाटतं. मी तर म्हणतो प्रदर्शन असे वर्षातून 2 नाही तर 3 वेळेस तरी जरूर व्हावे, जेणेकरून ह्यावेळेस ज्यांना पाहायला नाही भेटलं त्यावेळेस पुढच्या वेळेस त्यांना पाहायला भेटेल. अशा पद्धतीनं जर 2-3 वेळेस जर भरलं तर फार चांगलं वाटेल. आजकाल प्रत्येक जण आपल्या जरी जागा नसली तरी वर छतावर वगैरे गार्डन करतायत, खरेदी करून नेऊन लावतायत आणि त्याच्यात मेहनतही घेत आहेत. प्रदर्शनात आव्हान हेच करेल की कंपोस्ट करा, आपल्या घरातला कचरा आपण आपल्या घरातच जिरवा, त्याच्यापासून तयार होणारं खत आपल्या गार्डन मध्ये वापरा, जेणेकरून घंटागाडीची जास्त करून आवश्यकता नाही पडणार. हा, मी वनिता संगेकर, छत्रपती संभाजीनगर इथे कौटुंबिक न्यायालय परिसरात जे पुष्प प्रदर्शन आयोजित केलं आहे तर तिथे मी भेट द्यायला आले होते.
आणि राजेश कुमार जाठळे सरांचा पण स्टॉल मी बघितला आणि ते नव्हते मगाशी. तर मी पण एक गार्डनर आहे आणि मला खूप आवडतं झाडं लावायला वगैरे. गच्चीवर मी माझी बाग फुलवली आहे. तर सरांचे व्हिडिओ बघूनच मी सुरुवात केली आणि सरांना तसं सांगितलंय. आता सरां थ्रूच मी सांगेल की या प्रदर्शनाचा कालावधी वाढवावा. 2च दिवस असतं पण 5 दिवस तरी किमान ठेवावं आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही गोष्ट सरांनी त्यांच्या व्हिडिओच्या माध्यमातून आणि मी माझे व्हिडिओ बरेच घेतलेले आहेत. तर मी लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवण्याचा प्रयत्न करेल आणि सरांच्या स्टॉलला पण मी भेट दिलेली आहे. तर खूपच छान आहे आणि तुम्ही सर्वांनी अवश्य या पुष्प प्रदर्शनाला भेट द्या आणि थँक्यू सरांचे थँक्यू, कारण त्यांनी हे वेळ निर्माण केल्याबद्दल. असे हे होणं पुष्प प्रदर्शन होणं छत्रपती संभाजीनगरसाठी किती आवश्यक? खूप आवश्यक आहे, कारण इंडस्ट्रियल एरिया खूप आहे आपलं छत्रपती संभाजीनगर आणि मोस्टली लोकांकडे जागा नसते. पण तुमच्याकडे एक छोटी बाल्कनी असेल आणि गच्चीवर सुद्धा तुम्ही जे स्नेक प्लांट वगैरे ते ऑक्सिजन प्रोव्हाइड करणारे प्लांट तुम्ही लावू शकता म्हणण्यापेक्षा तुम्ही अवश्य लावा असं मी म्हणेल. आणि बघू शकता तुम्ही धूळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाईपर्यंत आपली काय अवस्था होते रस्ते वगैरे. तर त्याच्यासाठी खूप गरजेचं आहे याविषयी जनजागृती होणं असं म्हणेल मी. आजची पिढी जी आहे त्यांच्या आवडीनिवडी जरा वेगळ्या असतात आपल्या आणि आवड निर्माण करणं हे पालकांचं काम आहे. तर लहानपणापासूनच शाळेत वगैरे किंवा घरी पण एखादा संडे तुम्हाला जसा वेळ मिळेल तुम्ही हे रुजवा मुलांमध्ये आणि लहानपणापासून त्यांना जर एखादं वेळ त्यांच्यात निर्माण केलं तर ते आपोआप त्यांच्यात जोपासेल आणि मग ते प्लांट्स पण जोपासतील. थँक्यू. तर मित्रांनो, बागकामात ज्याला आवड आहे, जे बागप्रेमी आहेत किंवा जे निसर्गप्रेमी आहेत, अशा प्रत्येक व्यक्तीने या प्रदर्शनाला येऊन भेट दिली पाहिजे. छत्रपती संभाजीनगर मध्ये अशा प्रकारचं पुष्प प्रदर्शन भले ते वर्षातून एक होतंय. मी तर शासनाकडे मागणी करेन की किमान असे पुष्प प्रदर्शनात वर्षातून 2 तरी व्हावेत. ज्या व्यावसायिक संस्था आहेत, ज्या कंपन्या आहेत, यांनी देखील पुढाकार घेऊन अशा पद्धतीचे पुष्प प्रदर्शन आयोजित केले पाहिजे, जेणेकरून येणारी पिढी आहे त्यांना माहीत पडलं पाहिजे. आजकालच्या पिढीला फुलं झाडं हे सगळं फक्त इंटरनेटवर किंवा फोटोज बघून माहितीच्या किंवा AI टेक्नॉलॉजीने माहिती पडतात. परंतु प्रत्यक्ष झाड काय असतं, झाडाला स्पर्श केल्यानंतर झाडाला काय अनुभूती होते आणि एक निसर्गाशी आपलं जे नातं जोडलं जातं हे कशा पद्धतीने, ही एक प्रत्यक्ष अनुभूती जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ह्या पुढच्या पिढीला झाडांशी निसर्गाशी नातं जोडले जाणार नाही. तेव्हा मी प्रत्येकाला म्हणेन की या पुष्प प्रदर्शनाला या, प्रत्येक वर्षी या, व्हिजिट करा. खास म्हणजे आपल्या घरातील लहान बाळ, छोटी मुलं जी असतील त्यांना घेऊन या, त्यांनाही ह्या झाडांचा अनुभव येऊ द्या, त्यांनाही माहिती पडू द्या. या व्हिडिओमध्ये इतकेच. आता आपण भेटूया बागकामाच्या आणखीन एखाद्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओत. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता आपण भेटूया पुन्हा एकदा अशाच एखाद्या माहितीपूर्ण व्हिडिओत. तोपर्यंत हसमुख राहा, प्रसन्न राहा, हॅपी गार्डनिंग आणि जय हिंद.